एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मतीन पटेलवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे। मतीननं घरमालकाकडून या दरम्यान चावी निदा खानला दिली असं जबाबात नोंदवलं आणि नाशिक पोलिसांनी मतीन पटेल घरमालक हनीफ शेखची समोरासमोर बसवून चौकशीही केली। पाहूयात। नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामधील आरोपी निदा खानला लपवण्यासाठी घर देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर झालाय। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल आणि घर मालक हनीफ शेख यांची समोरासमोर चौकशी करण्यात येत आहे। एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मतीन पटेलवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। मतीनने घर मालकाकडून चावी निदा खानला दिल्याचा जबाब आहे। निदा खानला आर्थिक रसद कशी पुरवली, बँकेचे व्यवहार मिळवण्याचं काम सुरू आहे। निदा खानला कुणाच्या सांगण्यावरून घर दिलं याचीही चौकशी सुरू आहे। कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यावरून मदत केली का, एसआयटी याचा तपास करते। मतीन पटेल आणि घरमालक हनीफ शेख यांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे। मूळ घरमालक हनीफ शेखचा एसआयटीने जबाब नोंदवून घेतलाय। निदा खान फरार असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये घरात लपण्यासाठी मदत केली होती का, या प्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये मतीन पटेलच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर निदा खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी 8 दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। एसआयटीनं म्हणणं सादर करण्यासाठी 8 दिवसांची मुदत मागितली आहे। गेल्या 18 दिवसांपासून निदा खान कारागृहात आहे। 3 दिवसांपूर्वी निदा खानवर कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले।